म्हणजे काय, एक वचन आणि हे अनेक वचन. काय, अनेक वचन. आता ह्यांना इंग्रजी ग्रामर मध्ये काय म्हणलं जातं, नंबर. काय इंग्रजी ग्रामर मध्ये काय म्हणलं जातं, नंबर. नंबर म्हणजे काय, वचन, इथं संख्या नाही, म्हणजे सिंग्युलर. आता ह्याला तुम्ही काय म्हणणार, सिंग्युलर नंबर. अनेक वचनला काय म्हणणार तुम्ही, प्लुरल नंबर्स. ओके, म्हणजे काय, अनेक वचन. आता त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की एक वचनी नामामुळे, म्हणजे हे जे तुमचं एक वचन आहे, एक वचनी नामामुळे एक वस्तू, एक व्यक्ती किंवा स्थळ यांचा बोध होतो. म्हणजे काय, एक वस्तू, व्यक्ती किंवा स्थळ यांचा बोध होतो. आणि प्लुरल म्हणजे काय, की म्हणजे अनेक वचन. आता हे काय होतं की एकापेक्षा जास्त, काय, एकापेक्षा जास्त काय असणार, व्यक्ती, वस्तू, स्थळ हे तुम्हाला जेव्हा दाखवायचे किंवा सांगायचे त्यावेळेस काय तुम्ही प्लुरल नंबर तुम्ही वापरणार. आता बघा, एक वचनी नामासाठी एक वचनीच क्रियापद वापरायचं. काय, या एक वचनीसाठी तुम्हाला काय, एक वचनी क्रियापद वापरायचंय. आणि अनेक वचन असेल तर त्यासाठी तुम्हाला काय, अनेक वचनी क्रियापद वापरायचंय. काय, अनेक वचनी. जसे की पहा, ही इज अ बॉय. आता हे काय, एक वचनी. आता अनेक वचन म्हणलं तर काय, दे आर बॉयज. काय झालं, अनेक वचन, हे की नाही. म्हणजे हे जे आहे एम, इज, आर, वॉज, वेर, ते एक वचनी आणि अनेक वचनीनुसार त्यांना तुम्हाला ते वापरायचं असतं. बघा, आता अनेक वचन म्हणजे त्या एक वचनचं तुम्हाला अनेक वचन कसं करायचं ह्याचे नियम तुम्हाला आज मी सांगणार आहे. पहा, ही तुम्हाला बेसिक माहिती सांगितली. पहिला मुद्दा जो आहे तुमचा काय, त्यासाठी तुम्हाला एबीसीडी तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यातले